अनम्यूट अनम्यूट कर ना. नमस्कार, माझे नाव ज्ञान्या गौरव देशपांडे आहे. मी साने गुरुजी मध्ये शिकते. मी चौथी 3 मध्ये शिकते. माझ्या गोष्टीचे नाव आहे संस्कार कथा. एक साधू होते. त्या साधूंकडे एक शिष्य शिकायला यायचा. तो शिष्य खूप गरीब होता. त्याच्याकडे काही पैसे नव्हते. त्याला पैशांची गरज होती. तो रोज उदास राहायचा. एके दिवशी साधूंनी त्याला विचारले की तू का नेहमी उदास असतोस, तुला काय झालं? त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी गरीब आहे. मला पैशांची गरज आहे. ते साधू म्हणाले की तुझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुला खुश राहायला पाहिजे. पण तो माणूस काही ऐकेना. मग साधूंनी त्याला एक पारसमणी दिली आणि ते साधू म्हणाले की ह्या पारसमणीने तू कुठल्याही लोखंडाला चिटकवलंस तर मग त्याचं सोनं होऊन जाईल. आणि हे सगळं करायला तुझ्याकडे फक्त 7 दिवस आहे. तो माणूस पारसमणी घेऊन त्याच्या घरी गेला. त्यांनी त्याच्या घरातले सगळे सामान कबाड्यात दिले. त्याचं घर कबाड्यात देऊन दिलं आणि त्या कबाड्यातनं लोखंड घरी आणलं. आणि हे सगळं करायला त्याला 7 दिवस लागले. शेवटच्या दिवशी साधू त्याच्या घरी आले आणि त्यांनी त्याला म्हटलं की माझा पारसमणी आता मला दे, तुझी वेळ संपली. आणि तो माणूस म्हणाला की आता मला फक्त या पारसमणीने लोखंडाला स्पर्श करू द्या आणि मग मी हा पारसमणी तुम्हाला देऊन देतो. आणि ते साधू म्हणाले की नाही, तुला आता मला हा पारसमणी द्यावाच लागणार, कारण मी तुला 7 दिवस दिले होते. तू एका काडीला सुद्धा सोनं नाही करू शकलास. आणि ह्या गोष्टीतनं आपल्याला हे शिकायला मिळतं की कधीही लोभ करू नये. असंच आपलं जीवनही असतं. आपण पूर्ण जीवनभर अ, आपण आपल्याला जे गोष्टी लागतायत किंवा आपण अशा आपल्याला जे गोष्टी लागत नाहीयेत त्याही आपण आपल्याकडे घेतो. आणि जेव्हा आपला अंत होणार असतो तेव्हा आपल्याला खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो की आपल्याला असं करायला नव्हतं पाहिजे. तर ह्या गोष्टीतनं आपल्याला हे शिकायला मिळतं की कधीही अतिलोभ करू नये. धन्यवाद.